शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग अहिल्यानगर व कर्नल विद्या प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणवत्ता विकास सुधार कक्ष यांच्या मार्फत खास कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत। यामध्ये आपण आज आरोग्य सेवा भरती गट क यासाठी इंग्रजी विषयासाठी असणारा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत। प्रथमतः आपण इंग्रजी विषयाचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे त्याची थोडक्यात माहिती घेऊया। यामध्ये सर्वसाधारणपणे पाठीमागच्या 2-3 प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास केला तर काही घटक आपल्याला लक्षात येतात। ते म्हणजे ग्रामर, व्होकॅब्युलरी, फिलिंग द ब्लँक्स इन सेंटेन्स अँड सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर। आता आपण या सर्व घटकांचा सविस्तर थोडक्यात माहिती पाहूया। ग्रामर या सेक्शन मध्ये पर्टिक्युलरली सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, आपल्याला एक शब्द दिला जाईल त्याच अर्थाचा दुसरा शब्द आपल्याला शोधायला सांगतील, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अँटोनिम्स। अँटोनिम्स मध्ये सुद्धा आपल्याला एक शब्द दिला जाईल आणि त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द किंवा विरुद्ध अर्थाने येणारा शब्द आपल्याला पाहायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय दिले जातील। सिनोनिम्स आणि अँटोनिम्स या 2 प्रकारांची तयारी करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे शब्द आपल्याला दिलेले आहेत त्या शब्दांचा सिनोनिम्स विचारलेला असेल तर त्याला सिमिलर वर्ड काय आहे, अँटोनिम्स दिलेला असेल तर त्याला अपोजिट वर्ड काय आहे हे पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर तिसरा जो ग्रामरच्या मध्ये प्रकार आहे तो म्हणजे स्पेलिंग। बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखादा इंग्लिश शब्द माहित असतो परंतु त्याचं करेक्ट स्पेलिंग माहित नसतं। उदाहरणार्थ आपण घ्या की कॉंग्रॅच्युलेशन हा शब्द आहे, आपल्याला तो ऐकायला आपण बऱ्याच वेळा ऐकला असल्यामुळे तो सोपा जातो, परंतु त्याचं जर स्पेलिंग लिहायला सांगितलं किंवा कमिटी हा शब्द आहे तर त्याच्यामध्ये यम किती वेळा येतोय, टी किती वेळा येतोय हे आपल्याला माहित नसतं आणि मग आपण त्या ठिकाणी स्पेलिंग चुकतो। तर स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग लिहिणं म्हणजे 4 शब्द तुम्हाला दिलेले असतात, त्याच्यामध्ये फक्त एका शब्दामध्ये स्पेलिंग करेक्ट दिलेलं आहे, ते करेक्ट स्पेलिंग आपल्याला काय करायचंय, करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे पंक्च्युएशन मार्क। पंक्च्युएशन मार्क मध्ये आपल्याला अनेक पंक्च्युएशन मार्क्स आहेत इंग्लिश मध्ये, जसं आहे कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, अपॉस्ट्रोफी आहे, त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे, इन्व्हर्टेड कॉमा आहे, डॅश आहे, हॅश आहे, स्लॅश आहे, कोलन आहे, सेमीकोलन आहे। अशा पद्धतीचे जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत दिलेल्या वाक्यामध्ये हे पंक्च्युएशन मार्क नेमके कोणत्या ठिकाणी वापरतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे टेन्स। इंग्लिश मध्ये 3 मुख्य टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि या प्रत्येक मुख्य टेन्सचे 4 उपप्रकार पडतात, ते म्हणजे सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आता आपण या 4 ग्रामर प्रकाराचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत, उदाहरण पाहणार आहोत। उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज सिनोनिम फॉर द वर्ड एक्झिलरेटिंग। आता एक्झिलरेटिंग हा वर्ड या ठिकाणी दिलेला आहे आणि याला जे 4 पर्याय दिलेले आहेत ते म्हणजे डिप्रेसिंग, टीडियस, थ्रिलिंग अँड बोरिंग। तर याच्यामध्ये एक्झिलरेटिंग साठी जो करेक्ट वर्ड आहे तो म्हणजे थ्रिलिंग आहे। आता थ्रिलिंग याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे। एक्झिलरेटिंग मीन्स मेकिंग वन फील हॅपी। एक्झिलरेटिंग म्हणजे एखाद्याला आनंदित करणे, एनिमेटेड ऑर इलेटेड। थ्रिलिंग हॅज अ व्हेरी सिमिलर मीनिंग। थ्रिलिंगचाही अशाच पद्धतीने मीनिंग आहे, त्यामुळे हा जो थ्रिलिंग वर्ड आहे तो या एक्झिलरेटिंग साठी करेक्ट सिनोनिम आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा पर्याय दिलेला आहे। दुसरं एक उदाहरण आपण पाहूया की याच्यामध्ये तुम्हाला
परत दुसरा शब्द दिलेला आहे, चूज द बेस्ट सिनोनिम फॉर द जॉर्जियस. जॉर्जियस या शब्दाला, ग्रेगरियस या शब्दाला आपल्याला काय दिलेले पहा, पर्याय दिलेले शाय, फ्रेंडली, लोनली अँड क्वाइट. आता याचे एक्सप्लेनेशन काय दिलेले पहा. याच्यामध्ये फ्रेंडली हा जो वर्ड आहे तो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ग्रेगरियस मीन्स सोशिएबल अँड फाउंड अ कंपनी, म्हणजे ज्याला समाजामध्ये राहायला आवडतंय असा व्यक्ती. म्हणजेच काय, फ्रेंडली इज दी बेस्ट सिनोनिम. त्यानंतर अँटोनिम्स. आता सिनोनिम्स मध्ये जसं त्याच अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे, तर अँटोनिम्स मध्ये आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले व्हॉट इज अन अँटोनिम फॉर दी ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट या शब्दासाठी काय अँटोनिम आहे. आता मग आपण या ठिकाणी पाहू, या पर्याय दिलेले एन्शियंट, करंट, विंटेज अँड आउटडेटेड. तर या ठिकाणी ॲब्सोल्यूटचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे करंट. याचे एक्सप्लेनेशन पहा. ॲब्सोल्यूट मीन्स नो लॉंगर इन यूज और आउट ऑफ डेट, म्हणजे जो वापरत नाही असा. द अपोजिट इज करेंट मीनिंग यूज और अप टू डेट. करंटचा मीनिंग काय, जो चालू स्थितीमध्ये चालू आहे, आणि याला अपोजिट काय, ॲब्सोल्यूट म्हणजेच काय, नो लॉंगर इन यूज, वापरामध्ये नसलेला. म्हणून हा त्याला अपोजिट पर्याय आहे. आपल्याला जे दिलेले पर्याय आहेत त्याच्या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांमध्ये एका जरी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हे करेक्ट शोधू शकत नाही. आणि म्हणून तुमची व्होकॅब्युलरी थोडी चांगली असणं गरजेचं आहे या ठिकाणी. दुसरं एक्झाम्पल पाहू अँटोनिम्सचं. व्हॉट इज अन अँटोनिम फॉर प्रोफाउंड. प्रोफाउंड या शब्दाला अँटोनिम काय आहे. आता या ठिकाणी जे दिलेले आहेत आपल्याला, डीप, सिग्निफिकंट, सुपरफिशियल अँड इंटेन्स असे पर्याय दिलेले आहेत. तर याच्यापैकी सुपरफिशियल हा याच्यासाठी म्हणजे प्रोफाउंड साठी असणारा योग्य पर्याय आहे. मग आता हे जे एक्सप्लेनेशन काय दिलेले आहे पहा. प्रोफाउंड मीन्स व्हेरी डीप और ग्रेट. ग्रेटचा मीनिंग आपल्याला माहिती आहे. द अपोजिट ऑफ इज सुपरफिशियल. सुपरफिशियल मीन्स which is existing or occurring or on the surface, म्हणजे सुपरफिशियल म्हणजे वरवरचा, आणि प्रोफाउंड म्हणजे डीप. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते एक्सप्लेन करता येईल. म्हणजे काय अपोजिट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्पेलिंग. आता या स्पेलिंग मध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत. या 4 शब्दापैकी कोणत्या शब्दाचं स्पेलिंग करेक्ट आहे हे या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं रायटिंग स्किल चांगलं आहे त्याला स्पेलिंग मध्ये अडचण येते, परंतु जे फक्त रीडिंग करतात त्यांना मात्र नक्की स्पेलिंग मध्ये अडचण येते. मग याच्यामध्ये काय केलं बाबा, नेसेसरी हे हाच शब्द 4 ठिकाणी दिलेला आहे, परंतु 3 ठिकाणी त्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे, एका ठिकाणी ते बरोबर आहे. तर या बी जो आहे तो करेक्ट आहे. का करेक्ट आहे त्याचं स्पेलिंग या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग इज नेसेसरी. आणि कॉमन मिस्टेक काय करतात स्टुडंट, तर यस सी किती वेळा आलेला आहे आणि यस किती वेळा आलेला आहे आणि ते कुठे आलेलं आहे. जसं COMM याच्यामध्ये जो पर्याय स्पेलिंगचा एक्झाम्पल आहे याच्यामध्ये which of the following word is spelled incorrectly, म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये उदाहरण आहे स्पेलिंगचं which of the following word is spelled incorrectly. आता अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं, एकच शब्द 4 वेळा दिलेला होता, त्यातील एक स्पेलिंग बरोबर होतं, बाकीचे 3 चुकीचे होते. आता या ठिकाणी काय केलेलं आहे तर
डेफिनेटली हा वर्ड आहे, त्यानंतर ट्रूली हा वर्ड आहे, इंडिपेंडंट वर्ड आहे आणि इंडिपेंडंट असा वर्ड आहे. तर या शब्दामध्ये हा इंडिपेंडंट जो आहे तो चुकीच्या पद्धतीने स्पेल केलेला आहे, म्हणजे स्पेलिंग त्याचं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे द सफिक्स ent आणि ant याच्यामध्ये हा फरक आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढचं एक्झाम्पल आहे स्पेलिंगचं. द वर्ड मीनिंग टू कम इनटू बीइंग इज स्पेल्ड. द वर्ड मीनिंग टू कम इनटू बीइंग इज स्पेल्ड. कम इनटू बीइंग म्हणजे ऑकरन्स असे 4 शब्द दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जो सी आहे तो करेक्ट आहे. द करेक्ट स्पेलिंग इज ऑकरन्स विथ अ डबल आर. सो विथ आर अँड enc at the end. बा इथं 3 नंबरला enc दिलेलं आहे, इथेही anc दिलेलं आहे, इथेही anc दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आर आलेला आहे, परंतु या ठिकाणी डबल आर आलेला नाही, म्हणून हा ही काय आहे पर्याय चुकीचा आहे. म्हणजे सी म्हणजे एकदा आर आलेला आहे आणि enc असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक स्पेलिंग वरती भर द्यावा लागेल. पुढचा जो प्रकार आहे तो पंक्च्युएशन मार्क. इंग्लिश मध्ये अनेक पंक्च्युएशन मार्क्स आहेत. बरेचसे विद्यार्थ्यांना फुल स्टॉप कॉमा सोडून पंक्च्युएशन मार्क्स माहित नसतात. रायटिंग स्किल मध्ये आपण त्याचा वापर जर केला तर ते आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये पहा, फेअर शुड बी कॉमा बी प्लेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये कॉमा कोणत्या ठिकाणी वापरावा लागेल असं वाक्य आहे. Although it was raining, we still went for a walk. Although it was raining आणि we still went for the walk. हे क्लॉजेस मध्ये 2 सेपरेट क्लॉज आहेत आणि एक क्लॉज झाल्यानंतर आपण तो जोडण्यासाठी कॉमाचा वापर करतोय आणि म्हणून या ठिकाणी although it was raining नंतर आपल्याला काय करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. ते का द्यायचं त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. Comma is required for a subordinate clause that begins a sentence to separate it from the main clause. Although it was raining हा subordinate clause आहे, ज्याला main clause ला जोडण्यासाठी म्हणजे we still went for walk याला जोडण्यासाठी हा वापरलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी subordinate clause आणि main clause जोडण्यासाठी कॉमाचा वापर केलेला आहे. त्यानंतर पंक्च्युएशन मार्कचं दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. which sentence is punctuated correctly म्हणजे कोणतं सेंटेन्स करेक्ट पंक्च्युएशन मार्क केलेलं आहे आणि याच्यामध्ये आन्सर काय क्लिक केलेलं आहे. माय डॅड सेड वी आर गोइंग टू दी पार्क. अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे आणि मग आता पहा याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा दिलेला नाही. बी हे करेक्ट आन्सर आहे. याच्यानंतर सी मध्ये काय चुकलेलं आहे तर इथं कॉमा द्यायचा आहे. डी मध्ये काय चुकलेलं आहे पहा, माय डॅड सेड इथेही परत कॉमा द्यायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं राहिलेलं आहे, या ठिकाणी 2 ठिकाणी कॉमा द्यायचं राहिलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या ग्रामरचा टॉपिक पाहत असताना त्याच्यावरती भर द्यावा लागतो. यानंतर आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे टेन्स. टेन्स हा ग्रामर मधील अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे आणि तुम्ही टेन्सची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला जे काही बेसिक कन्सेप्ट आहे म्हणजे एखादा जे वर्ब आहे त्याचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म ज्याला आपण पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म असं म्हणतो ते माहित असणं गरजेचं आहे. मग हे जर आपल्याला माहित असतील किंवा Amazon, was, will, shall, will, be, have, has, had, do, does, did अशा पद्धतीचे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते माहित असणं गरजेचं आहे कारण आपल्याला टेन्स ओळखताना त्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी चेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू द पास्ट परफेक्ट टेन्स आणि सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे ही रीड्स द बुक.
याच्यामध्ये टेन्स ओळखताना ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी रीड्स याच्यावरून आपण ओळखलं की हा सिंपल पास्ट टेन्स आहे, सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. तर आता पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये नेहमी हॅड चा एखादी क्रियापद वापरलं जातं आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. म्हणजे हॅड रेड अशा ज्या वाक्यामध्ये येईल ते वाक्य बरोबर असणार आहे. इथं हॅड आलेलं आहे म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. इथं हॅड आलेलं आहे परंतु हे वाक्य करेक्ट आहे. इथे हॅड आलेलं आहे आणि रेड आलेलं आहे. इथं आयएनजी आलेलं आहे हे वाक्य चुकीचं आहे. आणि इथं परत रीड्स असं आलेलं आहे म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या टेन्स मध्ये कोणतं ऑक्झिलरी वर्ब विचारलं जातं, कोणतं वर्बचा कोणता फॉर्म विचारला जातो हेही सांगणं महत्त्वाचं आहे. दुसरं एक्झाम्पल पाहू का. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट वर्ब ऑफ द टेन्स. सी सिंग्स असं दिलेलं आहे. अ ब्युटिफुल सॉन्ग व्हेन द फोन रँग. आता या ठिकाणी वॉज सिंगिंग असं आहे कारण ती जी क्रिया आहे ती चालू आहे आणि चालू क्रिया ही आयएनजी ने काय केली जाते, दर्शवली जाते. पास्ट कंटिन्यूअस टेन्स वॉज सिंगिंग यूज्ड टू डिस्क्राइब एन ऑनगोइंग ऍक्शन इन द पास्ट. म्हणजे पास्ट मध्ये जी घटना चालू होती त्याच्यासाठी वॉज किंवा वेअर आणि क्रियापदाला आयएनजी अशा पद्धतीचं ते वापरलेलं असतं. दुसरं एक्झाम्पल आहे टेन्सचं. व्हॉट इज द सिंपल पास्ट टेन्स ऑफ द वर्ब टू ईट. टू ईट याचा सिंपल पास्ट काय होतो. आता एखाद्या वर्बचं पास्ट करत असताना त्याला ईडी लावून तरी केला जातो किंवा त्याचं विशिष्ट रूप आहे. आता या ठिकाणी ईडी लागत नाही परंतु ईट एट. ईटन हे तिसरं रूप आहे, ईट हे पहिलंच रूप आहे आणि ईटिंग हे कंटिन्युअस म्हणजे प्रोग्रेसिव्ह रूप आहे. त्याच्यामुळे एट हे त्याचं करेक्ट पास्ट आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी इडम्स अँड फ्रेजेस. जसं मराठीमध्ये म्हणी आणि वाक्प्रचार आहे तसं इंग्लिशमध्ये इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर एक्सप्रेशन असा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन असतात. यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इडम्स अँड फ्रेजेस जे आहेत त्या भरपूर वाचाव्या लागतील, त्याचा मीनिंग आपल्याला माहित करून घ्यावा लागेल आणि त्याचा आपल्याला यूज इन सेंटेन्स म्हणजे वाक्यात उपयोग कसा करावा लागेल हे या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट डज इडम टू बी ऑन क्लाउड नाईन मीनिंग. टू बी ऑन क्लाउड नाईन मीनिंग म्हणजे काय, तर टू बी एक्स्ट्रीमली हॅपी म्हणजे खूप आनंदी होणे अशा अर्थाने त्याचा मीनिंग आहे. मग आपल्याला हे माहित पाहिजे की टू बी ऑन क्लाउड नाईन मीन्स एक्स्ट्रीमली हॅपी. तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर असं कलेक्शन पाहिजे तुमच्याकडे इडम्स आणि फ्रेजेस अँड देअर मीनिंग. म्हणजे तुमच्याकडे जेवढं मोठं कलेक्शन असेल, तुमचं जितकं जास्त रीडिंग असेल तेवढे तुम्हाला याच्यामध्ये जास्त फायदा आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल व्हॉट इज मीनिंग ऑफ द फ्रेज टू गेट कोल्ड फीट. टू गेट कोल्ड फीट म्हणजे काय, टू बिकम अ नर्वस और हेजिस्टंट म्हणजे नर्वस होणे किंवा हेजिस्टंट. इडम्स आणि फ्रेजेस हा पाठांतराचा आणि रिपिटेशनचा पार्ट आहे. तुम्ही जितका सराव कराल तरच तुम्हाला येईल. करेक्ट मीनिंग माहित असेल तरच तुम्हाला ते येणार. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स. फिल इन द ब्लँक्स परंतु आता ते कसं म्हणायचं याच्यासाठी काही एक्झाम्पल्स पहा. या ठिकाणी द सन ऑलवेज डॅश डॅश इन द ईस्ट. यामध्ये रायझेस असं दिलेलं आहे. धिस इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. सो द सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आता जे फिलिंग द ब्लँक्स मध्ये काय केलं या ठिकाणी द सन ऑलवेज रायझेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि युनिव्हर्सल ट्रूथ हे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं. मग आपल्याला हे माहित पाहिजे की कोणतं सेंटेन्स कशा पद्धतीने
लिहिलं जातं, त्याचे प्रोनाउन काय आहेत, वर्ब काय आहेत, ऍडजेक्टिव्ह काय आहेत, ऍडवर्ब काय आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा याच्या मध्ये करेक्ट स्पेलिंग आपल्याला लिहायला लागेल. फॉर एक्झाम्पल, सी वॉज सो टायर्ड दॅट सी फेल dash dash as soon as her head hit the pillow. The correct phrase is fell asleep aside, meaning she began sleeping. Sleep is a verb and sleepy is an adjective. म्हणजे आपल्याला वर्ब काय, ऍडजेक्टिव्ह काय आहे, नाउन काय, प्रोनाउन काय हे जर माहित असेल तर फिलिंग द ब्लँक्स या सेंटेन्सचा आपल्याला चांगला वापर करता येईल. I have never dash dash a ghost before. या ठिकाणी seen आहे पहा, seen. The verb have requires the past participle. ज्या वाक्यामध्ये have येतं त्या वाक्यामध्ये have च्या नंतर येणारं जे मेन वर्ब आहे हे नेहमी पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप असतं, कारण तो पूर्ण काळ आहे, परफेक्ट टेन्स आहे आणि त्यामुळे परफेक्ट टेन्स मध्ये अशा पद्धतीने येते. त्याच्यामुळे आपल्याला ॲमेझॉन नंतर कोणतं रूप येतं, हॅव हॅज नंतर कोणतं रूप येतं, हॅव बीन कधी लिहितो आपण, हॅज बीन कधी लिहितो, हॅड कधी लिहितो हे आपल्याला माहित पाहिजे. हा टेन्सचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स याच्यामध्ये टेन्सचा उपयोग होईल, आर्टिकलचा उपयोग होईल, प्रिपोजिशनचा उपयोग होईल, ऍडजेक्टिव्हचा उपयोग होईल, ऍडवर्बचा उपयोग होईल आणि अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. आणि याच्यामध्ये शेवटचा प्रकार आहे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. आता सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये काय केलेलं आहे पहा, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल सेंटेन्स. सेंटेन्सचे तीन प्रकार आहेत, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ज्या सेंटेन्स मध्ये म्हणजे ज्या सेंटेन्सला त्याचा अर्थ पूर्ण करता येतो किंवा अर्थ पूर्ण करण्यासाठी इतर सेंटेन्सची गरज भासत नाही आणि ज्या सेंटेन्स मध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब असतं आणि तेवढ्या मधूनच त्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल सेंटेन्स. I went to the store and brought a grocery. I went to the store and brought a grocery. हे दोन मेन क्लॉज आहेत म्हणजे दोन सिंपल सेंटेन्स एकत्र केल्यानंतर ते कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर because it was raining we stayed indoors. म्हणजे इथं because रिझन दिलेलं आहे म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यानंतर the cat is sleeping on the chair. या वाक्यामध्ये मात्र एकच सब्जेक्ट आहे आणि एकच वर्ब आहे म्हणून हे सेंटेन्स करत आहे. he is a doctor but his wife is an engineer. इथं but आल्यामुळे हे परत कंपाऊंड सेंटेन्स असतं. म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि हे परत कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणजे हा जो सी ऑप्शन आहे तो याच्यामध्ये करेक्ट आहे. म्हणजे सिंपल सेंटेन्स जर तुम्हाला पाहायचं असेल तर सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे हे तुम्हाला माहित करून घ्यावं लागेल. याच्यामध्ये परत एक्झाम्पल आयडेंटिफाय द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. द लिटिल बर्ड sang a beautiful song. याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, द लिटिल बर्ड. आता बेसिक सेंटेन्स पॅटर्न मध्ये काय लक्षात ठेवा, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे तीन भाग असतात. तर आपल्याला अगोदर काय करायचंय, वर्ब शोधायचं. वर्बच्या अगोदरचा भाग हा नेहमी सब्जेक्ट असतो बेसिक सेंटेन्स पॅटर्न मध्ये आणि वर्बला व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारतात जे उत्तर येईल ते ऑब्जेक्ट असतं. म्हणजे व्हॉट सायन्स काय गायलं, अ ब्युटिफुल सॉन्ग. म्हणजे ब्युटिफुल सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट शोधायला सांगितलं तर एक काम करायचं, अगोदर वर्ब शोधायचं. वर्ब तुम्ही जितकं करेक्ट शोधाल कारण वर्बच्या अगोदरचा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन वगैरे असेल तो त्याच्यामधला सब्जेक्ट असणार. त्यानंतर which of the following is not a simple sentence. खालीलपैकी कोणतं सिंपल सेंटेन्स नाही. तर आता याच्यामध्ये they went to the park and they played saucer. सिंपल सेंटेन्स मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलं ज्याच्यामध्ये फक्त एकच सब्जेक्ट एकच वर्ब, जोडणारा शब्द नाही तिथं. आता याच्यामध्ये इथं जोडणारा शब्द आहे का, म्हणजे काय केलं लक्षात घ्या, they went to the park and they played saucer.
जे वेंट टू दी पार्ट हा एक मेन क्लॉज आहे आणि ते प्लेट्स ऑफ हा एक मेन क्लॉज आहे आणि याला जोडण्याचं काम ऍड करतंय मग ही सेंटेन्स दोन मेन क्लॉज जोडले की ते कंपाऊंड सेंटेन्स होते म्हणून ही सिंपल सेंटेन्स नाही. अशा पद्धतीने सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने जर या 5 प्रकाराचा तुम्ही अभ्यास केला तर आरोग्य सेवक भरतीसाठी तुम्ही त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. ग्रामर मध्ये प्रॅक्टिस हा भाग खूप महत्त्वाचा आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. थँक्यू.